काल दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल येथे एक इसम आणि एक महिला वेश्या व्यवसाय चालवत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब आणि SDPO ऑफिसची टीम यांना आदेश केले की सदर ठिकाणी जाऊन पुढील कारवाई करावी। त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी संयुक्तरित्या कारवाई केली। तिथे एक महिला आणि असे दोघंजण वेश्या व्यवसाय चालवत असताना मिळून आले। सदर ठिकाणी एक पीडित महिला आणि एक पीडित अल्पवयीन मुलगीसुद्धा मिळून आली। त्या दोघींची सुटका करण्यात आली। त्यांना सुटका करून तिथून सोडवण्यात आलं आणि जे आरोपी आहेत त्यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे। सदर केसमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमचे कलम 3, 4, 5, 7, 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच त्यात पोक्सो अधिनियम कलम 12 आणि 17 हे पण लावण्यात आलेलं आहे। या प्रसंगी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करत आहोत की अशा प्रकारचं कुठेही काही आपल्याला जरी माहिती मिळाली तर आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती द्या, DYSP ऑफिसला माहिती द्या। त्याच्यावर योग्य प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल। आणि या प्रसंगी सदर हॉटेल जे आहे ते हॉटेल सील करण्यासंदर्भात सुद्धा पुढे प्रस्ताव प्रांत कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे। त्यामध्ये सुद्धा आम्ही बस स्टँडचं जी पथक आहे आमचं बस स्टँड येथे सुद्धा पोलीस स्टेशनचं पथक तैनात करून या संबंधात पुढील कारवाई करू। धन्यवाद।